नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई आणि हमाल या पदाची भरती निघालेली आहे आणि उद्यापासून यासाठी अर्ज भरायला सुरुवात पण होणार आहे। पण अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता राहणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत मुंबई खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या ठिकाणी शिपाई, हमाल आणि फराश या पदांची भरती निघालेली आहे आणि यासाठी अर्ज भरायला सुरुवात जी आहे हे उद्यापासून होणार आहे। तर मित्रांनो, अर्ज भरताना तर यांनी काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, हे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे आणि याशिवाय इतर पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। हे डॉक्युमेंट कोणते आहे हे जाणून घ्या। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जागा दिलेली आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। 7वी पास जर असाल तुम्ही कमीत कमी तर तुम्ही 7वी पासवर आपला अर्ज भरू शकता। कमीत कमी 7वी पास या ठिकाणी लागेल, 7वीच्या वर काही असेल तरी चालेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे। हे जे डॉक्युमेंट जे आहे हे तुम्हाला अर्ज भरताना जवळ ठेवावं लागेल, पण जेव्हा तुमची मुलाखत राहणार आहे तर मुलाखतीला हे संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल सोबत घेऊन जावं लागेल। लक्षात ठेवायचं, अर्ज भरताना डॉक्युमेंट जवळ ठेवावं लागेल, ठीक आहे। झेरॉक्स प्रती असेल तर चालेल, पण जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तर हे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असणे गरजेचं आहे आणि ती झेरॉक्स प्रती पण सोबत ठेवायची, ठीक आहे। ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रती दोन्ही या ठिकाणी सोबत ठेवणे गरजेचं राहणार आहे जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र व्हाल त्यावेळेस, ठीक आहे। या ठिकाणी बघा डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक आहेत, तर नसेल तर मित्रांनो आताच काढून ठेवा। तर जन्म तारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही 10वीचं बोर्ड वापरू शकता। लक्षात ठेवा, 10वीचं बोर्ड, टीसी वापरू शकता, कोणतीही टीसी चालेल। लक्षात ठेवायचं, कोणतीही टीसी चालेल किंवा जन्माचं प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी काढू शकता। तीनपैकी कुठलं एक डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे गरजेचं आहे जेव्हा तुमची नियुक्ती मुलाखतीसाठी होईल। तर ऑनलाईन अर्ज भरताना तीनपैकी कुठलं सोबत घेऊन जायचं। आता बघा मित्रांनो, याची पात्रता आहे 7वी पास। तर अर्ज भरताना 7वीची मार्कशीट तुमच्याकडे असेल। लक्षात ठेवायचं, 7वीची मार्कशीट तुम्ही अर्ज भरताना सोबत घेऊन जायची। ते या ठिकाणी 8वी पण म्हटलेलं आहे, 9वी पण म्हटलेलं आहे, 10वी पण म्हटलेलं आहे, 12वी पण म्हटलेलं आहे किंवा तत्सम डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल, ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुम्हाला हे ऍड करायचे असेल, म्हणजे अर्ज भरताना हे तुम्हाला संपूर्ण माहिती ऍड करायची असेल तर तुम्ही ते करू शकता। समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी हे ऍड करावे लागणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघा, 7वीची मार्कशीट 100% तुम्हाला अर्ज भरताना लागेल, ते पण टक्केवारीची, ठीक आहे। टक्केवारीची मार्कशीट आणायची, ग्रेड असेल तर ग्रेडची टक्केवारी करून शाळेतून डुप्लिकेट मार्कशीट काढायची, ठीक आहे मित्रांनो। 7वीची लागेलच तुमच्याकडे, 8वीची, 9वीची, 10वीची, 12वीची किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल ग्रॅज्युएशनची, तर ह्या मार्कशीट तुम्ही अर्ज भरताना सोबत घेऊन जाऊ शकता। फक्त तुम्ही 7वी पास झालेला आहे तर 7वीची नेली तरी चालेल, पण तुमचं हायर एज्युकेशन असेल तर त्याचे पण सर्टिफिकेट तुम्ही अर्ज भरताना सोबत घेऊन जाऊ शकता, गुणपत्रिका सोबत घेऊन जाऊ शकता। जिचे ग्रेड असेल त्याने ग्रेडची आणि ज्या विद्यार्थ्याची ग्रेडची मार्कशीट आहे 7वीची त्यांनी टक्केवारीची मार्कशीट बोर्डातून काढून आणायची, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, ठीक आहे। शाळेतून आपली टक्केवारीची मार्कशीट काढून आणायची। नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे 10वी 12वी डिप्लोमा प्रमाणपत्र तुमचं या ठिकाणी लागेल। जर तुम्ही अर्ज भरताना ऍड केलं असेल तर प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं बोर्ड, 12वीचं बोर्ड, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचा डिप्लोमा, ठीक आहे, हे तुम्हाला लागेल। बघा हे म्हटलेलं आहे जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख, ठीक आहे। म्हणजे जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध झाली म्हणजे 15 तारखेनंतरचं, 15 डिसेंबर नंतरचं, तर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले, हे दाखले तुमचे 15 डिसेंबर नंतरचे असणे आवश्यक आहे। लक्षात ठेवायचं, 15 डिसेंबर नंतरचे 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट आणायचे, 2 व्यक्ती जवळून घ्यायचे, ठीक आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते कोणत्या कोणत्या व्यक्तीपासून घ्यायचे आहे, तर तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पण तुम्ही काढू शकता। नंतर बघा मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याला कास्टमध्ये आपला अर्ज भरायचा कास्ट सर्टिफिकेट लागेल। नंतर विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला, जर तुमच्याकडे विशेष अर्हता असेल, काही MSc वगैरे झाला असेल तर तुम्ही अर्ज भरताना ते ऍड करू शकता। डोमेसियल सर्टिफिकेट, डोमेसियल सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी लागणार आहे, 100% डोमेसियल सर्टिफिकेट आवश्यक आहे, ठीक आहे। उमेदवारासाठी डोमेसियल सर्टिफिकेट आवश्यक आहे, हे काढून घ्यायचं। ज्याच्याकडे जर नसेल लवकरात लवकर आपलं डोमेसियल काढून घ्यायचं, अर्ज भरताना लागेल। आता नसेल पण तरी लागेल, पण तुम्ही डेट जाण्याच्या अगोदर तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। या ठिकाणी म्हटलेलं आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड, म्हणजे जे रजिस्ट्रेशन असते, नोंदणी क्रमांक असते एम्प्लॉयमेंटचं, ते जर असेल तुमच्याकडे तर ठीक आहे, नसेल तर काही गरज नाही याची, असले तर फारच आहे, नसेल तर काही गरज नाही। तर 9 मध्ये आहे शासकीय कर्मचारी, जे लोक शासकीय कर्मचारी आहे
त्यांना आपल्या ऑफिसमधून ना हरकत प्रमाणपत्र काढावे लागेल. म्हणजे जे लोक नोकरीवर आहेत त्यांच्यासाठी आहे फक्त हे. नंतर बघा, ज्या लोकांच्या नावामध्ये बदल आहे, लक्षात ठेवायचं, जर एखाद्या सर्टिफिकेटवर किंवा कुठं बदल झाला असेल तर तुम्हाला राजपत्र द्यावं लागेल. ठीक आहे. आणि ज्या महिला आहेत, विवाहित महिला, त्यांच्या जर नावामध्ये बदल झाला असेल, समजा त्यांनी जर त्यांचे सर्व डॉक्युमेंट लग्नाच्या अगोदरचे आहे आणि त्यांचे जे आयडी प्रूफ आहे ते लग्नानंतरचे आहे, तर त्यांना या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. सर्व डॉक्युमेंट जे वडिलांच्या नावाने असते आपले शाळेचे, आणि पण लग्न झाल्यानंतर आपण आयडी प्रूफ नवऱ्याच्या नावाने बनवतो, तेव्हा तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागेल. ठीक आहे. ठीक आहे. जे आता बाकी एवढे जे महत्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला अर्ज भरताना लागेल. तर या ठिकाणी जे ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांनी नॉन क्रिमिनल काढून ठेवायचं, गरज नाही याच्यात नोंद केलेली नाही आहे, पण काढून ठेवायचं. पोषक त्यांनी वेळेवर मागितलं तर, पण नसलं तरी चालेल, कारण या ठिकाणी ह्या सर्व जागा ज्या ओपनच्या जागा आहेत, म्हणजे कॅटेगरीनुसार काही जागा दिलेल्या नाहीये. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक मुद्दा आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त 2 वर्षासाठी वैध राहील. त्यास मुदतवाढ न दिल्यास सदरची निवड यादी व प्रतीक्षा यादी रद्द करण्यात येईल. तर बऱ्याचशा विद्यार्थ्याला असं वाटते की ही जी भरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. 2 वर्षानंतर जे विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांना यादीतून काढण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की तुमची जी निवड यादी लागणार आहे, तुमची जी प्रतीक्षा यादी लागणार आहे, ते फक्त 2 वर्षासाठी वैध ठेवल्या जाणार आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्षापर्यंत निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर आपल्या निवड यादीवर दावा करू शकता, किंवा तुमच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलं आणि एखादा जर व्यक्ती निवड यादीमधून नोकरीवर लागलेला आहे, त्यांनी आपली नोकरी सोडली, तर प्रतीक्षा यादीवाला विद्यार्थी त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. पण केव्हा? फक्त 2 वर्षाच्या अंदर. तर 2 वर्षाच्या आतमध्ये कोणत्याच व्यक्तीने नोकरी सोडली नाही तर ती प्रतीक्षा यादी जी आहे ती रद्द होणार आहे. 2 वर्षानंतर तुमची प्रतीक्षा यादीतून निवड केल्या जाणार नाही, ती यादीच पूर्णपणे रद्द केल्या जाईल. आणि निवड यादी म्हटलेलं आहे की जे काही निवड यादी आहे, निवड मध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही 2 वर्षापर्यंत त्या निवड यादीवर आपला दावा करू शकता. फक्त 2 वर्ष तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आपण समोर डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरताना 7वीची मार्कशीट तुम्ही काढून घ्या. नसेल तरी काढून घ्या, कारण वेळेवर तुम्हाला 7वीची मार्कशीट या ठिकाणी मागू शकतात. 8वीची असेल तर ते पण सोबत घेऊन जायची, 9वीची असेल ते पण सोबत घेऊन जायची. पण 7वीची मार्कशीट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ग्रेडची असेल तर शाळेमध्ये 2 टक्केवारीची मार्कशीट काढून घ्या. ठीक आहे. हे लिस्ट सांगितलेली आहे. ह्या लिस्टनुसार तुम्हाला अर्ज भरताना डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल. आणि याच लिस्टनुसार तुम्हाला जेव्हा तुमची सिलेक्शन मुलाखतीसाठी होईल तेव्हा पण तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर चालक आणि लिपिकसाठी कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.